मंगळचं राशी परिवर्तन हे मकर राशीमध्ये झालेलं आहे. कसं जाणार आहे तुळा राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मंगळ जेव्हा मकर राशीमध्ये जातो तेव्हा तो उच्च असतो, पण इथे बसलेला मंगळ हा अवस्थेत आहे. त्याचबरोबर 4थ्या घरामध्ये हे राशी परिवर्तन झालंय, म्हणजे केंद्र घरामध्ये झाल्यानंतर रुचक नावाचा राजयोग निर्माण होतो. तसं तर पापग्रह जेव्हा 4थ्या घरात जातो त्याला चांगलं म्हटलं जात नाही, पण इथे मंगळ हा उच्च राशीमध्ये जातोय, त्यास अस्त आहे. त्यामुळे तुम्हाला काही चांगले काही वाईट असेही परिणाम पाहायला मिळतील, काही आव्हानं सुद्धा येतील, पण आपण कशा पद्धतीने ते करणार आहोत हे मी तुम्हाला प्रेडिक्शन सांगणार आहे. तर थोडक्यात तुम्हाला असं सांगितलं जातं की व्यवसायामध्ये प्रगती होईल, त्याचबरोबर इकॉनॉमिकली सुद्धा खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. कारण मंगळाबरोबर इथे सूर्य आणि शुक्र आहे. तर शुक्र हा तुमच्या राशीचा स्वामी आहे आणि सगळ्यात महत्वाचा सूर्य जो 11व्या घराचा म्हणजे इन्कमच्या घराचा स्वामी आहे तोही त्याच्याबरोबर बसलेला आहे. त्यामुळे इन्कम रिलेटेड चांगल्या गोष्टी होतील. बिझनेस रिलेटेड जो तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतील तिथेही चांगल्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर काही लोकांसाठी असं सांगितलं येतं की शांत आणि रागावर कंट्रोल ठेवा. रिलेशनशिप तुमची हस्बंड वाईफचे तिथे सुद्धा चांगले परिणाम पाहायला मिळतील, पण कुठल्याही गोष्टी थोड्याशा शांतपणे हँडल केल्यावर चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. त्याचबरोबर घर घेणे किंवा गाडी घेणे असेही योग तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे खूप चांगल्या गोष्टी आहेत, त्याचा वापर करा. स्वतःची काळजी घ्या. उपाय जे दिलेले आहेत ते आठवणीने करा. नक्कीच हे गोचर तुमच्यासाठी खूप चांगल्या गोष्टी घेऊन आलेलं आहे. बेस्ट ऑफ लक.